भिवापूर तालुक्यातील नक्षी गड ग्रामपंचायत अंतर्गत मांगली जगताप हे गाव येते। या गावाची लोकसंख्या 800च्या जवळपास आहे। मरू नदीच्या काठावर हे गाव असून गावात जाताना एक नालाही लागत असतो। त्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी गावात शिरून तालुक्याशी वेळोवेळी संपर्क तुटत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते। याबाबत नागपूर जिल्हा अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने ही ग्रामपंचायत मार्फत सादर करण्यात आली, मात्र याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने मांगली ग्रामवासी यांनी सरपंच अनिकेत वराडे, माजी सरपंच गजानन जगताप यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने एकत्र येत भिवापूर तहसील कार्यालयावर 28 एप्रिलला दुपारी 1 वाजता धडक दिली। मांगली जगताप गावचे योग्य पुनर्वसन करण्याचे निवेदन नायब तहसीलदार संजय राठोडे यांना देण्यात आले। तातडीने पुनर्वसन न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा उपस्थित नागरिकांनी यावेळी दिला। मी अनिकेत ज्ञानेश्वरजी वराडे, सरपंच गट ग्रामपंचायत नक्षी। आम्ही आज मांगली पुनर्वसनाबाबत निवेदन देण्यासाठी माननीय तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत। इथे गेल्या 25 वर्षापासून आम्ही तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देतोय। जे पूरग्रस्तामध्ये आमचं मांगली गाव आहे, या गावाचं पुनर्वसन अद्यापही झालेलं नाही। आज आम्ही याची रूपरेषा आखून तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। जर आज या पद्धतीने जे शासनाचे निर्देश आहे त्या पद्धतीने जर आमच्या मांगली गावाचं पुनर्वसन झालं नाही तर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही सर्व मांगलीवासी आणि मी सरपंच म्हणून आम्ही सर्व उपोषणाला बसू। जर माननीय तहसीलदार साहेबांनी आता जर आम्हाला याबाबत पुनर्वसनाबाबत जर ठोस उत्तर दिलेलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मांगलीवासी सर्व रस्त्यावरती उतरेल अशी आजच्या या निवेदनातर्फे मी विनंती करतो। रेडी। मी माजी सरपंच गजानन जगताप मांगली। मी मागील 25 वर्षापासून आम्ही गावाच्या पुनर्वसनासाठी मागणी करत आहोत। बरेचदा पत्रव्यवहार झालेले आहे। पत्रव्यवहार होऊन सुद्धा अजूनपर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची यामध्ये काळजी घेतलेली नाही। मागल्या वर्षी जिल्हाधिकारी साहेबांचा दौरा झाला होता, त्यांनी सुद्धा गावाचं पूर्ण पाहणी केली आणि लवकरात लवकर निर्णय दिवस सांगितलं, परंतु अजून इतके दिवस होऊन सुद्धा शासनाने कोणत्याही प्रकारे काळजी घेतलेली नाही। जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शासनाने गावाचं पुनर्वसन करून देण्यात यावं एवढी आजच्या हा विषयी विनंती आहे। म्हणजे तुमची बरेच वर्षापासून मागणी आहे? गेल्या 25 वर्षापासून मागणी सुरू आहे, परंतु शासनाला अजूनही याचं म्हणजे चिंता लागलेली नाही आहे। अधिकारी येतात पूर आल्यानंतर आणि मायेचा हात फिरवून जातात। जर समजा इथे जर आज पुनर्वसनाचा जर विषय झालेला नाही तर येणाऱ्या या पावसाळ्यामध्ये सर्व गावकरी त्याच गावामध्ये जलसमाधी देऊ असा सुद्धा आम्ही या शासनाला आजच्या या निवेदनामध्ये सांगितले। म्हणजे आंदोलनाचा इशारा आणि आंदोलनाचा पण इशारा केलेला आहे। जर 10 दिवसात आम्हाला निर्णय लागला नाही तर आम्ही इथं उपोषणाला बसू। ठीक। महादर्पण न्यूज करिता राजेश जांभुळे, भिवापूर।